हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत एकदम झटपटीत अशी बटाट्याची सुक्की भाजी, म्हणजे हिरवी मिरची घालून आपण आज मस्त पटकन अशी बटाट्याची भाजी बनवणार आहोत। म्हणजे आपल्याला जर घाई असेल आणि दुसरी भाजी करायला वेळ नाही तर आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटात आपल्याला भाजी बनवायची। तर आज आपण तशी भाजी बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम मस्त अशी भाजी होणार आहे। तर त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक। आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीचा बटाटा, पिवळा बटाटा। तर त्याच्यासाठी मी घेतलेले आहे मोठ्या साईजचे 2 कांदे, ते खूप बारीक कट करून घेतलेत। हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 4, कारण की त्या थोड्याशा तिखट आहेत म्हणून थोडे कमी घेतल्यात। आणि कोथिंबीर घेतली, ती पण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतली। तर आता मी बटाटा लावलेला आहे कुकरला, तर तो अगोदर आपण काढून घेऊयात। शकता मी कुकरला बटाटे लावून घेतलेले आहेत आणि बटाट्यातलं सगळं पाणी काढले, त्याच्यामध्ये थोडंसं गार पाणी टाकले आणि आता आपल्याला ह्याची साल काढून घ्यायची आहे। तर आपल्याला कधी पण म्हणजे खूप वेळ नसेल, आपल्याला पटकन काहीतरी भाजी बनवायची तर आपण अशी भाजी बनवू शकतो, कारण की वरण भात तर लावाच लागतो। तर मी लगेच वरण भातासोबतच बटाटा लावून घेतला कुकरला आणि एकदा बटाटा शिजला की अगदी आपली 2 ते 3 मिनिटांमध्ये भाजी तयार होते। तर कधी पण आपल्याला टिफिनला वगैरे द्यायचं असेल किंवा खूप घाई असेल तर त्या टायमिंगला अशी आपण भाजी पटकन बनवू शकतो। बटाटा अजून खूप गरम आहे आणि लहान मुलांना पण मिरची न टाकता पण आपण असा बटाटा करू शकतो। लहान मुलांना पण खूप आवडतो, ते खूप आवडीने असा बटाटा खातायत, उकडलेला बटाटा। आत्ताच मी कुकरचा काढला, कारण की मला लगेच भाजी बनवायची आहे आणि कणिक पण मळून ठेवली आहे, तर त्याच्या पण चपात्या करायच्यात। एकतर उशीर झाला आहे म्हणून म्हटलं आज पटकन बटाटा बनवूयात। आणि बटाट्याचे काप आपल्याला थोडीशी मोठालीच करायची आहे आणि कोथिंबीर पण कट करून घेऊया। बघू शकता बटाट्याला कुकरला लावला की अजिबात उशीर नाही लागत आहे, पटकन त्याची वरची साल वगैरे निघते। त्यात आपण बटाटा कट करून घेऊया। तर बटाटा पण कट करताना मोठी साईजमध्येच कट करायचा आहे। थोडासा गरम आहे, रुद्राची आंघोळ चालू आहे, पाणी भरत भरत मस्ती करतो। बाळा पडशील, फरशीवर पाणी वततोय आणि त्याच्यामध्ये उड्या मार। बाळा पडशील रे, अरे कधी पण पवत नसते पाण्यामध्ये। तो आत्ता पाण्यामध्ये खेळतोय, नाहीतर मी भाजी करताना तो जर जवळ असला ना तर लगेच मी हे कट करतो, मी ते कट करतो, एवढा मध्ये मध्ये करतो। आत्ता उगं पाणी खेळत बसलाय म्हणून माझ्या जवळ नाही आहे। तर चला आता आपण भाजीला फोडणी घालून घेऊया। मी गॅसवरती कढई ठेवली आणि गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकूया। तर बटाट्याला थोडंसं जास्तच तेल वापरायचं आहे, साधारण मी 1.5 पळी टाकते। आणि कांदा पण मी थोडा जास्तच घेतलाय, त्याच्यामुळे तेल पण थोडं जास्त टाकले। आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया, तेल गरम झालं की मोहरी, थोडासा कढीपत्ता पाहिजे होता, कढीपत्त्याने अजून बटाटा खूप भारी होतो। आता मोहरी चांगली तळली की आता आपण ह्याच्यामध्ये टाकूयात जिरे, आणि आता ह्याच्यामध्ये टाकूयात अगोदर हिरवी मिरची, कारण की तेलामध्ये चांगली तळली तिखटपणा कमी होतो तिचा। आणि आता टाकूया कांदा,
कांदा छान परतून घेऊया. आणि कधी पण मिरची टाकली ना तर त्याच्यावरच मीठ टाकत असते, कारण की खाताना आपल्या दाताखाली मिरची आली तर ती खूप तिखट नाही लागणार मीठ टाकल्यामुळे. आता कांदा छान परतून घेऊया. तर कांदा छान परतला आहे. तर मी बटाट्यामध्ये पण उकडता आधी बटाटे मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये मी थोडंच मीठ टाकले. तर आता टाकूयात आपण हळद. आपल्याला जर कमी वाटलं तर आपण नंतर पण टाकू शकतो थोडी. आणि आता टाकू थोडीशी कोथिंबीर. आणि थोडी कोथिंबीर आपण नंतर टाकू. आता टाकूयात बटाटा. अगदी 2 ते 3 मिनिटात भाजी तयार होते आणि खायला पण भारी लागते. आता छान मिक्स करून घेऊया. बघू शकता अजिबात उशीर नाही लागत ह्या भाजीला. आता राहिलेली कोथिंबीर आहे ते आपण वरतून टाकून घेऊया. थोडी तेलामध्ये टाकली तर त्याचा स्मेल छान राहतो. आणि थोडीशी डेकोरेशनसाठी थोडंसं आपण वरतून टाकली. तर बघू शकता अगदी 2 मिनिटात आपली भाजी झाली आहे तयार. आता गॅस बंद करूया. आणि ह्याच्यात मी जास्त मिरची नाही घातली, तर त्यातली थोडीशी मिरची काढून रुद्रांश पण ही भाजी खाऊ शकतो. आता गॅस बंद करूया. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर बघू शकता खूप म्हणजे असं जास्त वेळ पण नाही लागलेला. 2 ते 3 मिनिटामध्ये भाजी पण तयार होती. आणि वरण भात तर लावायचाच असतो, त्याच्यातच मी लगेच बटाटा लावला आणि पटकन भाजी झाली. आणि मेन म्हणजे लहान मुलांसाठी आपण डब्याला वगैरे पण ही भाजी देऊ शकतो. फक्त मिरची थोडीशी कमी टाकली तरी चालते, नाही मिरची टाकली तरी पण लहान मुलांसाठी छान भाजी होती. रुद्राशला तर खूप आवडली. तर तुम्ही पण अशी नक्की ट्राय करा. म्हणजे सगळ्याला आता बटाट्याची भाजी बनवायला येतेच, पण जे नवीन आहे ज्यांना म्हणजे आत्ता स्वयंपाक वगैरे शिकतात त्यांच्यासाठी एकदम मस्त अशी झटपटीत होणारी भाजी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर आता भेटत नेक्स्ट रेसिपीमध्ये किंवा एखाद्याने